ट्रॅफिक जाममधून सुटका करण्यासाठी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील केबल टॅक्सी चालवण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडलाय. पदभार सांभाळल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिलीच घोषणा मुंबईत केबल टॅक्सी चालवण्याची केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी विविध पर्याय हाताळावे लागतील आणि केबल टॅक्सी हा एक त्यापैकी पर्याय आहे, असंही ते म्हणाले. केबल टॅक्सी हा मुंबई महानगर क्षेत्रात परिवहनसाठी लोकप्रिय पर्याय होऊ शकतो. सध्या महाराष्ट्रात कोणत्याच ठिकाणी केबल टॅक्सी नाही. जर आपण 15 हसणे किंवा 20 हसनांची केबल टॅक्सी चालवली तर ट्रॅफिक जाममधून सुटका होईल. जर आपण मेट्रो चालवू शकतो तर केबल टॅक्सी चालवण्यास कोणती समस्या नाही, कारण आपल्या रोपे उभारण्यासाठी जास्त जमीन लागणार नाही. केबल टॅक्सी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अंतर्गत चालायला हव्यात, त्यामुळे ही प्रणाली योग्य प्रकारे चालते, असंही सरनाईक यांनी सांगितलं. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधील राजकीय आणि युनियनचा हस्तक्षेप टाळण्यासाठी बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय झाला असल्याचं परिवहन मंत्री सरनाईक यांनी म्हटलं. गुजरातच्या एसटी डेपोमधून आपल्या येथील एसटी डेपोंचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. एसटी महामंडळात सुसूत्रता आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील, असंही सरनाईक यांनी पुढे सांगितलं.